परभणीच्या जिनशन भट्टारक महास्वामी मठाची हत्ती पाळण्याची परंपरा 400 वर्षाहून अधिक जुनी आहे. नांदणी मठाला हत्ती काही नवीन नाही. वनतारा या अंबानीच्या खाजगी प्राणी संग्रहालयानं न्याय व्यवस्थेला बटीक करून प्रशासनावर दबाव आणून माधुरी या हत्तीला जबरदस्तीनं वनतारामध्ये नेलं. पण त्याच्या आधी 35 वर्ष ही माधुरी गुण्यागोविंदानं या मठामध्ये राहत होती. तिचा लळा एवढा लागलेला होता सर्व भाविकांना, लहान मुलांना, की त्या मठाच्या कुटुंबातलाच एक भाग होती. नागप्पा हा माऊत माधुरीचं अतिशय तन्मयतेनं, जिव्हाळ्यानं देखभाल करायचा. हृदयविकाराच्या झटक्यामुळे डॉक्टरांनी त्याला निवृत्त व्हायला सांगितलं आणि त्या काळामध्ये म्हणजे 2018 साली माधुरीची देखभाल कशी करायची हा प्रश्न मठाच्या विश्वस्तांच्या समोर पडला. कारण दुसरा माऊत मिळत नव्हता आणि तज्ज्ञ प्रशिक्षित माऊताशिवाय माधुरीची देखभाल केली तर तिच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या काळजीने विश्वस्तांनी विचार केला, माझ्याबरोबर चर्चा केली आणि मला त्यांनी विनंती करायला सांगितली वन विभागाला की आपला शोध जो माऊताचा शोध आहे तो शोध पूर्ण होईपर्यंत काही कालावधीसाठी म्हणून गडचिरोलीला जो हत्तीचा कॅम्प आहे त्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या, शास्त्रीयदृष्ट्या हत्तींची देखभाल केली जाते, प्रशिक्षण दिलं जातं. त्या कॅम्पमध्ये माधुरीची काही काळासाठी रवानगी करावी आणि केरळ, कर्नाटकातून एक चांगला प्रशिक्षित माऊत आपण आणावा आणि त्यासाठी आम्हाला कालावधी पाहिजे होता. आणि म्हणून त्यावेळी मी खासदार होतो, वन खात्याला एक पत्र लिहिलं की काही काळापर्यंत माधुरीला, त्या हत्तीनीला गडचिरोलीच्या कॅम्पमध्ये घेऊन जावं. खरं तर माधुरीची काळजी घेऊन त्यावेळी पेटावाले आले नाही, त्यावेळी वन खातं आलं नाही. वन खात्यानं हात वर केली, असमर्थता दाखवली आणि म्हणून मग युद्ध पातळीवर शोध घेऊन आजचा जो इस्माईल हा माऊत आहे त्याला शोधून आणला आणि मग त्याच्यानंतर पुन्हा माधुरीची अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्था मठामध्ये व्हायला लागली. दरम्यानच्या काळामध्ये आत्ताचे जे जिनशन भट्टारक आहे